गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लूम ओम धनं देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी पद्माधिपाच्य भवन्तु तत्प्रसादात्मे धनधान्यादी संपदाः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची आदिष्टाची, सौराष्ट्र देशाची मोहिनी. श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवांना, जनतेला आणि साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका पैशाची पत्नी होती. तिचे नवऱ्याशी भांडण होत असे. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं दिसल्या सुवासनी. त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत. ते तिने पाहिलं. त्यांच्याबरोबरही तिने ते व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रशिवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्यानं फुगली, दासदासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी, ओळखते की नाही ते पाहावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही तिचे कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचे रूप घेतलं. फाटकी वस्त्रे लावली, माती मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिने आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी? कोणी देईल का घास? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिने विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलं आहेस? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला काय हवं आहे? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले आहे. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? तुझा हा अवतार पाहून तुला पाहून माझ्यावरच ओरडतील, उन्हं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. आज ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही तिला. गर्व झाला संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरिबन भिकारीन. तिला कोण ग विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली आणि काठी टेकीत टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते मी तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने डोळे गरगरा फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबाईने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधार राजाशी शांबालीचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानाने संसार चालू होता. भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे भाग्य मात्र फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्य लुबाडले. सूरजचंद्रिकेचे राणीपद गेलं. भद्रश्रवाला खूप वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढले. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं, आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. सूरजचंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिने झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला दिसले कोळसे.
सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला, नशिबाला दोष दिला, नवऱ्याला सांगितलं. तोही ते ऐकून चकित झाला. दुःख पाठलाग करत होते, दारिद्र्याचे भोग सरत नव्हते, चिंतेचे सावट पसरत होते, काळजीचा वणवा भडकतच होता. सूर्यचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावंसं वाटलं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूर्यचंद्रिका घरून निघाली, मुलीच्या घरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली, दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली, राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये, नदी किनारी बसलीये, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कोणीतरी. शांबाल्यानं सारथ्यासोबत रथ नंदीकडे पाठवला, आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबाल्यानं आनंदाने तिला मिठी मारली. मुलीचे वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईने स्नान केलं, मुलीनं तिला पैठणी घालायला दिली, सोन्याचे मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबाल्यानं भक्तिभावाने लक्ष्मीदेवीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा वास दरवळला. शांबालीचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती आज एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालधार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरले. ते नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी परतली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचे भान तिला नव्हते. मालधाराने विचारलं, माहेरून काय आणलं? शांबालाने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधाराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्र देशात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालीच्या सांगण्यातील खोच राजांना हेरली. तो विचारात गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ हा आळणी होतो. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं, त्याचं रक्षण करावं, कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधार राजा निश्चयानं उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रशवाला काय झालं कळालं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रशवानं अनुमती दिली. मालधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवले. सेनापती आले. त्यांनी मालधाराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यातले सारे सैनिक तुटून पडले. मालधाराचे सैन्य बेभान होऊन लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. हळूहळू अंधार पसरत होता. शेवटी मालधाराच्या सैन्याने शत्रूचा पूर्णपणे फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशवाचे राज्य पुन्हा मिळवलं. मालधार व शांबालीला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळवली. ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा आणि बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालधाराने भद्रश्रवास सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितले. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं. तो होता गुरुवार. शांबालीने लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नांचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालधाराने भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाची 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. आपलं घर सदैव आनंदित राहावे अशी श्री लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.